नमस्कार, मी सुनील पाटील. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. 50 वर्षाची सत्ता उलटली. पनवेल पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा. रंजना वास्कर सभापती. अरुण शेठ भगत यांचा राष्ट्रीय मास्टर टॉप. पनवेल तालुक्याच्या राजकारणात मोठा राजकीय स्फोट घडत पनवेल पंचायत समितीच्या सभापती पदावर रंजना वास्कर यांची एकमताने निवड झाली. या निकालाने अनेक दशकांपासून अढळ मानली जाणारी शेतकरी कामगार पक्षाची परंपरा अक्षरशः कोसळली असून पनवेल पंचायत समितीवर प्रथमच भारतीय जनता पार्टीचा झेंडा दिमाखात फडकताना या ठिकाणी आपण पाहिला. पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीत 16 उमेदवार या ठिकाणी रिंगणात असताना तब्बल 15 उमेदवार भारतीय जनता पार्टीने निवडून आल्याने पनवेल पंचायत समितीवर एकाती सत्ता प्रस्थापित झाली आणि तालुक्याच्या राजकारणात मोठा सत्ता बदल घडल्याचे स्पष्ट या ठिकाणी चित्र स्पष्ट झाले. या राजकीय भूकंपामुळे पनवेलच्या राजकारणातील पडद्यामागचा प्रभावी चेहरा म्हणून ओळखले जाणारे अरुण शेठ भगत यांची रणनीती निर्णायक ठरल्याची जोरदार चर्चा या ठिकाणी सुरू आहे. रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे विश्वासू सहकारी म्हणून आयुष्यभर राजकीय प्रवास करत कार्यकर्त्यांचे जाळे उभे करणारे आणि निवडणुकीत अचूक डावपेच रचणारे किंगमेकर म्हणून अरुण शेठ भगत यांची ओळख या पनवेल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने तालुक्यात आक्रमक मोर्चेबांधणी करत सत्तांतराचा पाया भक्कम केला. मात्र या संपूर्ण राजकीय खेळीचा सूत्रधार अरुण शेठ भगत असल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे. विशेष म्हणजे स्वतः पनवेल पंचायत समितीचे कामकाज पाहिल्यानंतरही अरुण शेठ भगत यांनी पुढे कोणतीही निवडणूक लढवली नाही. पण पनवेल तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत राजकीय रणनीती ठरवणारे किंगमेकर म्हणून त्यांचा शब्द आजही निर्णायक या ठिकाणी पक्षामध्ये मानला जातोय. आज त्यांच्या कन्या रंजना वास्कर सभापती पदावर विराजमान होतात पनवेलच्या राजकारणातील दशकानुदशके चालत आलेली समीकरणे उलटली आणि असे राजकीय वर्तुळात या ठिकाणी बोलले जात आहे. सभापती पदाची निवड होताना मुलीला त्या खुर्चीवर पाहून अरुण शेठ भगत यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहताना कार्यकर्त्यांनी पाहिले. अनेक वर्ष मनात जपलेले पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याचे स्वप्न अखेर या ठिकाणी पूर्ण झाल्याचा तो भावनिक क्षण होता. पण तोही मुलीच्या रूपाने या ठिकाणी अरुण शेठ यांना पाहायला मिळाला. अर्धशतकाची राजकीय परंपरा एका झटक्यात कोसळली आणि पनवेल पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीची एकाती सत्ता प्रस्थापित झाली. त्यामुळे पनवेल तालुक्याच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा सध्या पनवेल तालुक्यामध्ये सर्वत्र जोर धरू लागलेली आहे. आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.